थलवचुपारा गाववाल्यांना शहरात पोहोचण्याकरता जंगलाच्या मार्गे खूप वेळ चालावं लागे. त्या रस्त्यावर 2 चोर लोकांना लुटायचे. असं काही असेल तर आपल्या मालकांचं नाव सुद्धा त्याच्यात जोडायला सांगेल. हा, कुठे? चहाच्या दुकानाच्या हिशोबाच्या वहीत? नाही मालक, पंचतंत्रांच्या गोष्टीत तुम्हीच काहीतरी मालक आहात. तू एक नवीन गोष्ट का नाही लिहित? भालू तंत्रकथा माझ्या वीर गाथेबद्दल सगळ्यांना कळू दे. हा, तर मग पहिल्या लाईनीत असं काही लिहू का की तुम्ही एक बुद्धिमान आणि शूरवीर अस्वल होते ज्यांनी एका हिरणाला एका झटक्यात पाळलं. अरे पण मी तर एका आक्रमणात एक हरिण सुद्धा मारलं नाहीये. अरे नाही, आपण तर फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही एक खूप शूरवीर नायक आहात. अच्छा, तर ठीक आहे, हे चांगलं आहे. तर मग तू असं लिहू शकतोस की महाराजा भालूनी एका आक्रमणात सिंहाला मारून टाकलं. तू तसंही सगळं खोटंच लिहितो आहेस. एक खोटं अजून. अच्छा, सिंह, तुमची इच्छा तर चांगली आहे, पण गरज नाहीये सिंहासोबत नको खेळायला. जर चुकून सिंहराजाने वाचून घेतलं तर आपल्यावर तर खूप मोठं संकट येईल. ते बघ, कोणीतरी येतंय. अरे मालक, आपण तर इथेच थांबू. या, त्याच्याकडून सगळं ओरबाडून घेऊ. मी तिला एकाच आक्रमणात खाली पाडून देऊ? मालक, फक्त तुम्हीच करू शकता. फक्त मालकच करू शकतात. अरे देवा, काय खराब नशीब आहे आपलं. हे काय मालक? या सगळ्या तर बस फांद्या आहेत. काय फांद्या? माझे प्रिय मालक, हा तर ऊस आहे. लोखंड? अरे लोखंड नाही, ऊस आहे आणि खरंच खूप गोड आहे. हो हो, मग आजचं जेवण तर खूप स्वादिष्ट असणार. ऊस विकणाऱ्या बाईला घाबरवून तिच्याकडनं ऊस चोरी करून मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्या दिवशीच्या शिकारीची वाट बघत होते. अरे माझ्या कोल्ह्या भावा, तुला कालचं लोखंड खायची इच्छा होते का? अरे काय मूर्ख आहे, तो लोखंड नाही, ऊस होता. ठीक आहे, बुद्धी तर नाही आहे पण शक्ती आहे. काय बोललास तू? नाही, मी तर हे म्हणत होतो की तुम्ही खूप बुद्धिवान आहात. तुम्ही तर बुद्धिवान आहात नाही, ते तुम्ही बीन आहे ते. नाही नाही नाही, आग आहे तुम्ही. बीन्स? असल्या बीन्स? बीन्स नाही, आग आहे तुम्ही, एकदम जबरदस्त. हे बघ, कोणीतरी येत आहे. मालक, हात उडी मारा. हात उडी मारू? मला माझे हात पाय नाही तोडायचे. मग हळू जाऊन त्याला पकडून घ्या. ओहो, लोक तर सांगतात की इथले प्राणी रस्त्यात खूप त्रास देतात. अरे वाचवा, मला वाचवा. अरे ओरण ओरण, तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये. जोऱ्यात ओरण. आपलं सगळं सामान इथे सोडून दे आणि इथून कुठे दूर पळून जा. चालला जा. या जंगली मधाचा सुगंध कुठून येतो आहे? मालक, मला तर असं वाटतंय की या भांड्यातनं येत आहे. हा, मी बघतो. वाह,
चविष्ट मध. चविष्ट मध, चविष्ट मध, चविष्ट 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 मध. हाय हाय हाय. मालक, मला पण थोडं द्या ना. आणि असंच मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्यांचं सामान चोरी करून त्यांचे दिवस आरामात घालवत होते. तेव्हा एके दिवशी, कोल्ह्या भावा, आपण आपली लपायची जागा बदलायची का? लपण्यासाठी कुठली नवीन जागा शोधू. गरज नाहीये मालिक. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तोपर्यंत आपला कोणी शिकार नाही करू शकत. म्हणून आपण आपल्या लपायची जागा बदलायला नको. कोल्ह्या भावा, तू बघितलंस? तिकडे बघ, कोणीतरी काहीतरी घेऊन इथेच येत आहे. मालक, मला असं वाटतं त्याच्या हातात जे पोत आहे ना, त्याच्यात जंगली मध असेल. पुन्हा मध? आशा करतो की लोकांनी अशाच पद्धतीने रोज मध आणावं. मालकांचं नशीब. मी तर अशी प्रार्थना करतो की आपल्या रस्त्यात कधी कोणी कोंबडी पण येवो. हा भालू आणि कोल्हा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. हेच तर ते नाहीत जे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात. जर हेच आहेत तर यांना धडा शिकवावाच लागेल. पहा, तो पळाला. मला तर असं वाटतंय पळता पळता त्याच्या हातातून काहीतरी पडलंय. या लवकर, पाहूयात काय ते. आहा, चविष्ट मध. मध? बघूया बघूया. हे तर खरोखरचं मध आहे. याचं वजन जरा जास्त आहे. कदाचित हे एक मोठं मध असेल. आहा, काय गोडवा आहे, काय स्वादिष्ट आहे. आहा, आहा. हे तर चिकटलं. हे मध आहे की गोंद आहे? अरे ओ मालक, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला हे मध का देत नाहीये? मला पण हे मध हवं आहे. हा, मध पिल्याने तुम्हाला झिंग चढली आहे म्हणून तुम्ही मला मध पिऊ देत नाहीये तर. अरे गोंद. अरे बापरे. दुसऱ्यांचं सामान चोरी करून आरामात दिवस घालवणाऱ्या अस्वल आणि कोल्ह्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली. जसा तुम्ही इतरांशी व्यवहार करता तसंच तुमच्या सोबतही होतं. ही एक अशी गोष्ट आहे जी भूतकाळात घडली होती. एका गावात एक धोबी होता. गावातील सगळ्या घरातून कपडे जमा करून धुवायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको आपलं घर चालवायचे. त्याच्याजवळ एक घोडा आणि एक गाढव होतं. आपल्याजवळ एक गाढव आणि घोडा आहे. किती छान वाटतं ना? हो, ते तर आहेच. जर ते नसते तर तुम्हाला ते कपडे न्यावे लागले असते. घोडा असल्यामुळे आपण दूरदूरपर्यंत यात्रा करू शकतो. हे तर खरं आहे. घोडा आणि गाढव एकाच गोठ्यात राहायचे. पण घोडा गाढवाला आपला मित्र समजत नव्हता. तू कसा प्राणी आहेस? तू कसाही सुंदर दिसत नाही. अरे माझ्याकडे बघ, मी किती सुंदर दिसतो.
हो मित्रा, तू खरं बोलत असशील, पण मी तुझा मित्र आहे ना. शे, मी तुझा मित्र नाहीये. तुझ्या वासामुळे मला इथे उभं सुद्धा राहत नाहीये. कुरूप घाणेरड्या प्राण्या. असं नको म्हणूस मित्रा. तसंही मालकाचं सगळं काम मी एकटा करतो. आपल्या दोघांचा मालक तर एकच आहे ना. तुझं आयुष्य इतकं आरामदायी आहे. माझ्या आयुष्यात तर फक्त कष्टच कष्ट आहेत. अच्छा, हे तू का बोलतोयस? मालक सगळं सामान फक्त मलाच उचलायला लावतात. तुझ्याकडून फक्त छोटं मोठं काम करवतात. अच्छा, असं आहे का? लक्षात ठेव, मी तुझ्यापेक्षा जास्त मौल्यवान आणि किमती आहे. तू माझ्यासोबत असं नको करूस मित्रा. मला खूप त्रास होतोय. मी पण तर तुझ्यासारखा प्राणी आहे. तू माझ्यासारखा कधीच नाही राहू शकत. माझ्यात अधिक बुद्धी आणि ताकद आहे. तू मजुरी करणारा आणि एक मूर्ख प्राणी आहेस. तू कृपया असं नको म्हणूस मित्रा. मूर्ख गाढवा, प्रत्येक प्राण्याचं महत्व त्याच्या मूल्यावर आणि किमतीवर ठरतं. तू इतका गर्विष्ठ नको राहूस. बरेचदा गाढव आणि घोड्यामध्ये नेहमी भांडण होत असे. गाढवापेक्षा मोठा असल्याचा गर्व घोड्याला नेहमी होता. ओ, असं वाटतंय पाऊस येईल. सगळे कपडे लवकर न्यावे लागतील. बाप रे, हे तर खूप जास्त वजन आहे. म्हणून गाढव, घोडा आणि धोबी पायीच घरी निघाले. पण वजन जास्त असल्यामुळे गाढव हळूहळू चालत होता. मित्रा, माझ्या पाठीवर खूप जास्तच वजन आहे. तू माझी थोडी मदत करू शकतोस का? तर मी काय करू? तुझी थोडी मदत हवी आहे. म्हणजे तुला म्हणायचं आहे की तुझं वजन मी उचलू? नाही नाही, असं अजिबात नाही. माझं वजन कमी करायला काही कपडे तुम्ही घ्या. अरे मूर्खा, तुझं वजन आहे ना, तूच उचल. मी घोडा आहे, मी वजन उचलत नसतो. मित्रा, आता मी पडून जाईन. माझी मदत करशील? मी तुला सांगितलं ना की घोडे वजन उचलत नाही. बिचारा गाढव आता खूप थकून खाली पडला. अरे बापरे, वाचवा. बापरे, वजन उचलून तर गाढव खाली पडलं. आता काय करू? पावसाच्या आधी घरी पण पोचायचं आहे. पडलेल्या गाढवावरून त्याने सर्व कपडे काढून घेतले. ओ, बिचारा गाढव, याची हालत किती खराब झाली आहे. आता हा वजन नाही उचलू शकणार. हां, आता मी हे सगळे कपडे घोड्यावर ठेवून देतो. आणि नंतर धोब्याने सगळे कपडे घोड्यावर ठेवले. आणि एवढंच नाही तर त्या गर्विष्ठ घोड्याच्या अंगावर गाढवाला सुद्धा ठेवलं. मला याचा भार उचलावा लागत आहे. याचं कारण माझा अहंकार आहे. मी जर याला मदत केली असती तर माझ्यावर ही परिस्थिती आली नसती. जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत.
चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी. मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतो आहे. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्ला, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा, ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवला? मी शिकवला. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो, चालेल आम्हाला. या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे?
इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा अच्छा. ओ, आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Eyes. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God, Y-A-K yak. Z, Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. एका गावात कुंजांडी नावाचा एक व्यापारी राहत होता.
आणि त्या कुंजांडीकडे एक गाढव होतं. कुंजांडी त्या गाढवाच्या अंगावर सगळं सामान ठेवून बाजारात जायचा. एक दिवस अचानक एक घटना घडली. जेव्हा बाजारातून कुंजांडी घरी येत होता तेव्हा त्याला थकवा जाणवायला लागला. तेव्हा त्याने विचार केला की थोडा वेळ या झाडाखाली बसून आराम करावा. आणि हे बघून त्याचं गाढव त्याच्यासोबत आराम करू लागलं. दोघंही इतके थकले होते की कुंजांडीला झोप लागली. आणि तेव्हा तिथे एक साप आला. आणि त्या सापाला बघून गाढवाने, बाप रे, काय हा साप आहे? हा तर मालकांच्या जवळ जातोय. असं वाटतंय की हा त्यांना चावायला जातोय. मला काही करून मालकाला वाचवावं लागेल. तुला माझ्या मालकाला चावायचं आहे ना? थांब, तुला दाखवतो. बाप रे, साप हा इथे कसा आला? याच्या अंगावर जी काडी पडली आहे ती कुणी टाकली? तू टाकलीस का? तर तू माझा जीव वाचवलायस. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आजपासून तू माझा सर्व काही आहेस. कुंजांडी नेहमी सर्व सामान गाढवाच्या अंगावर लादून बाजारात जायचा आणि सगळं सामान विकल्यावर गाढवासोबत घरी परत यायचा. हे त्याचं नेहमीचं होतं. ऐक बाळा, जर तू उत्साहासोबत खूप मेहनत करशील ना तर त्याचं फळही तुला खूप चांगलं मिळेल. कळलं मला, पण मालिक हे तर खूप वजनदार आहे. अरे बेटा, तू माझं सोनं आहेस. मी तुझ्यावर भार कसा लादेन? समजलं बाळा? आपला थकवा दूर करण्यासाठी मी तुला एक छानसं गाणं ऐकवतो. काय गाणं? हे फक्त गाणं नाहीये, हे तुझ्याबद्दलचं गाणं आहे. गाढवाच्या मुला हळू का चालतो, जोरात चाल रे तू. कुंजांडीच्या गाढवा तू, जोरात चाल रे तू. कसं वाटलं गाणं? काय मालक, तुमचं गाणं ऐकण्यापेक्षा तर मी वजनच उचलेल. एक दिवस कुंजांडी आणि त्याचं गाढव सगळं सामान विकून रोज सारखंच खूप आनंदात शहराकडे येत होता. आणि तो गाढवाला म्हणाला, अरे गाढवा, तुझ्या पाठीवर काही सामान नाहीये म्हणून तू जोरात चालतोयस. अरे मालक, लवकर चला, मला घरी जाऊन आरामही करायचा आहे ना. अरे बापरे, बापरे, गड्ढ्यात पडलास. मी तुला मगापासूनच म्हणत होतो हळू चाल, पण माझं तुला ऐकायचंच नव्हतं. अरे देवा, कसं काढू याला? या गाढवाला बाहेर काढायला काहीतरी करावं लागेल. आपल्या गाढवाला वाचवायला कुंजांडी काहीतरी उपायाचा विचार करू लागला आणि तितक्यात त्याला दोरीसारखं काहीतरी दिसलं. अरे ए गाढवा, या दोरीच्या साह्याने वर येऊन जा. कसंही करून तुला वाचवावं लागेल आता. अरे तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन? कुंजांडी खूप दुःखी झाला होता. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने त्याला पाहिलं. कुंजांडीची गध्याला वाचवायची कल्पना बघून त्याला एक गंमत सुचली. त्याने कुंजांडीला म्हटलं, अरे माझ्या मित्रा, विहिरीत जो पडलाय तो गाढव आहे. तो दोरीच्या साह्याने वर नाही येऊ शकत. मग तू सांग कसं वाचवू याला?
याला कसंही करून मला वाचवावंच लागेल. अरे माझ्या मित्रा, ही विहीर खोल आहे. काहीही केलंस तरी तू यातून गाढवाला बाहेर नाही काढू शकत. त्याचा पिच्छा सोडून दे. अरे हे कसं बोलतोयस तू? तर बसून इथेच पहारा देत राहा. कुंजांडी आपल्या गाढवाला वाचवू न शकल्यामुळे उदास होऊन हा विचार करायला लागला की आता तो काय करेल. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कधी दिवसाची रात्र झाली हे त्याला कळलंही नाही. कुंजांडी खूप त्रस्त होता. त्यावेळी वाटेवरून एक संन्यासी जात होते. त्यांनी कुंजांडीकडे पाहिलं आणि तो त्यांना त्रस्त दिसला म्हणून ते त्याला विचारायला त्याच्या जवळ गेले. अच्छा, तर ही समस्या आहे. मी तुला एक प्रश्न विचारू? तू या गाढवाला इथेच सोडून पुढे का नाही गेलास? याने माझा जीव वाचवलाय महाराज. मी याला सोडून कसं जाऊ? काल संध्याकाळपासून याने काहीही खाल्लं नाहीये. तुला हे गाढव इतकं आवडलंय का? हो महाराज, मला याला वाचवायसाठी कृपया काहीतरी उपाय सांगा. अच्छा, असं आहे. तुझं या गाढवावरचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला. कसंही करून माझ्या गाढवाला वाचवा महाराज. काळजी करू नकोस. तुझ्या गाढवाला आपण नक्की वाचवू. तू जाऊन माती घेऊन ये. ती कशासाठी? या गड्ड्यात टाकण्यासाठी. अरे, गड्डा बुजून जाईल. माझं गाढव मरून जाईल महाराज. तू घाबरू नकोस कुंजांडी. माझ्यावर विश्वास ठेव. जा. कुंजांडीने महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून कुंजांडी रेती आणू लागला आणि जाऊन जाऊन आपल्या गाढवाला वाचवायसाठी भीतीने टाकू लागला. घाबरू नकोस कुंजांडी. गड्ड्यात माती टाकत राहा. घाबरायचं काहीही कारण नाहीये. मी तुझ्या सोबत आहे कुंजांडी. कुंजांडीने जेव्हा खाली पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाढव हळूहळू वर येतंय. कुंजांडीला हे बघून आनंद झाला आणि तो धावून धावून माती आणू लागला. कुंजांडीला आनंदी बघून संन्यासी आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. कुंजांडीने पाहिलं की गाढव हळूहळू वर येतंय. अरे गाढवा, तू मला खूप पेचात टाकलं होतंस. जर त्या संन्यासाने मला मार्ग नसता सांगितला तर मी तुला बाहेर काढूच शकलो नसतो.